रात्र 8वी. क्षमेविषयी प्रार्थना. बाहेर पिठूर चांदणे पडले होते. मंदिराच्या गच्चीवर सारी मंडळी बसली होती. दूरचा नदी प्रवाह चांदीच्या प्रवाहासारखा दिसत होता. नदीला विश्रांती माहीतच नाही. सारखे वाहणे तिला माहीत. तिची प्रार्थना, कर्ममय प्रार्थना सारखी 24 तास सुरू असते. कर्म करत असताना ती कधी गाणी गुणगुणते, कधी हसते खेळते, कधी गंभीर होते, कधी रागाने लाल होते. नदी म्हणजे एक सुंदर आणि गंभीर गूढ आहे. श्याम त्या नदीकडे पाहतच उभा होता. सृष्टी सौंदर्य श्यामला वेडी करीत असे. कधी रम्य सूर्यास्त पाहून जणू त्याची समाधी लागे आणि पुढील चरण त्याच्या तोंडातून बाहेर पडत. राहोनी गुप्त मागे करीतोसी जादूगारी, रचितोसी रंग लीला, प्रभू तू महान चितारी. किती पाहू पाहू तृप्ती नरे बघून, शतभावनांनी हृदय येई उचंबळून. या वेळेसही त्याची अशी समाधी लागली होती का? राम त्याच्याजवळ गेला आणि म्हणाला, श्याम, सारी मंडळी आली आहेत. प्रार्थनेला जर सर्वजण वाट पाहतायत. हो, मी आपला पाहतच राहिलो. असं म्हणून श्याम त्याच्यासाठी असलेल्या जागेवर जाऊन बसला. प्रार्थना झाली आणि गोष्टीला सुरुवात झाली. मित्रांनो, प्रत्येक गोष्टीत संस्कृती भरलेली आहे. प्रत्येक जातीची एक विशिष्ट संस्कृती असते. सर्वांची मिळून राष्ट्रीय संस्कृती होत असते. प्रत्येक चालीरीतीत संस्कृतीचा सुगंध भरलेला आहे. तो ओळखला पाहिजे. आपल्या साऱ्या चालीरीतीत आपण लक्ष घातलं पाहिजे. काही अनुपयुक्त चाली असतील तर त्या सोडूनही दिल्या पाहिजे. पण संस्कृतीचं संवर्धन करणाऱ्या चाली मरू देता कामा नयेत. आपल्या देशातील, आपल्या समाजातील प्रत्येक आचार म्हणजे एक शिकवण आहे. आमच्या घरी अशी एक पद्धत होती. रोज दुपारच्या मुख्य जेवणाच्या वेळी प्रत्येकाने श्लोक म्हणायचा. जेवताना श्लोक म्हटला नाही तर वडील रागे भरत. वडील आम्हाला श्लोकही सुंदर सुंदर शिकवीत. मोरोपंत, वामन पंडित यांचे सुंदर श्लोक आणि कविता ते शिकवत असत. तशीच इतर स्तोत्रे, भूपाळ्या वगैरे शिकवेत. पहाट झाली की वडील येत, आम्हाला उठवत, आमच्या अंथरुणावर बसत आणि आम्हाला भोपाळ्या आणि श्लोक वगैरे शिकवू लागत. आम्ही अंथरुणातच गोधड्या पांघरून बसत असू. माझ्या लहानपणी आमच्याकडे ब्लँकेट नव्हतं. गोधडी, पासोडी किंवा आईची चौघडी हेच पांघरुण आणि अंथरुण असायचं. गणपतीची, गंगेची वगैरे भूपाळ्या वडील शिकवत. कानी कुंडलाची प्रभा, चंद्र सूर्य जैसे नभा, हे चरण आजही मला मधुर वाटतात. वक्रतुंड महाकाय शांताकारम वसुदेव सुतम देवम कृष्णाय वासुदेवाय वगैरे संस्कृत श्लोक. तसेच गंगे गोदे यमुने कृष्णानुजा सुभद्रा, कुंकुम मंडित जनके देवी म्हणे अनार्या. ये रथावरी झणी यदुराया, असा येता देखे मारावे मजला, अंग वक्र अधरी धरी पावा वगैरे आर्या आणि श्लोक ते शिकवीत. हे श्लोक आम्हाला लहानपणी पाठ येत. रोज एखादा नवीन श्लोक ते शिकवायचे. वडील नुसतं तोंडपाठ नव्हते करून घेत, तर अर्थही सांगायचे. सौमित्र म्हणजे कोण असं ते विचारित. आम्हाला सांगता आलं नाही तर पुन्हा प्रश्न विचारित. लक्ष्मणाची आई कोण? आम्ही सांगावे, सौमित्रा. मग सौमित्र म्हणजे कोण? आम्ही अंदाजाने सांगावे, लक्ष्मण. भले शाब्बास, अशी मग ते शाबासकी देत असत. सौमित्र याचा अर्थ सांगितल्यावर राधेय म्हणजे कोण, सौभद्र म्हणजे कोण वगैरे विचार. जणू शिक्षणशास्त्राप्रमाणेच ते शिकवत. वडिलांच्या या पद्धतीमुळे शेकडो संस्कृत शब्दांचा अर्थ आम्हाला समजायला लागला होता. वडील पहाटे शिकवत तर सायंकाळी आई शिकवी. दिव्या दिव्या दीपोत्कार, कानी कुंडल मोती हार,
दिवा देखून नमस्कार, किंवा तिळाचे तेल कापसाची वात, दिवा तेवे मध्यान्रात, दिवा तेवे देवापाशी, माझा नमस्कार सर्व देवांच्या पायापाशी वगैरे आई शिकवत असे. आम्हालाही त्यामुळे पाठ करण्याचा नाद लागे. दुपारी जेवणाच्या वेळी जर वडिलांनी न शिकवलेला परंतु आम्हीच पाठ केलेला श्लोक आम्ही म्हटला तर वडील शाब्बासकी देत. त्यामुळे आम्हाला उत्तेजन मिळायचं. गावात कुठे लग्नमुंजीची पंगत असली किंवा उत्सवाची समाराधना असली तिथेही मुलं श्लोक म्हणत. जो कुणी श्लोक चांगला म्हणेल त्याची सारे स्तुती करत. अशा रीतीने घरीदारी श्लोक पाठ करायला उत्तेजन मिळेल. जेवताना सुंदर काव्य, सुंदर विचारांचे श्लोक कानावर पडत. जणू ते ऋषी तर्पणच होत असे. गावात कुठे जेवणावळ असली तर आमच्याकडे बोलावणं असायचंच. आमच्याबरोबर वडीलही आलेले असतील तर श्लोक म्हणायला आम्हास मानेने किंवा डोळ्यांनी इशारा देत आणि आम्ही लगेच म्हणत असू. घरी गेल्यावर वडील रागावतील ही भीती असे. मला श्लोक जरी चांगले आणि पुष्कळ येत होते तरी पंक्तीत मी लाजत असे. माझा आवाज फारसा चांगला नव्हता आणि सभाधीटपणाही नव्हता. लहानपणापासून मी समाजाला आणि समाजाच्या टीकेला भीत असे. मी लाजाळू पक्षी आहे. अजूनही फारसा माणसाळलेला झालो नाहीये. मी लगेच कावराबावरा होतो. श्लोक म्हणत असता कोणी हसला, कोणी टीका केली तर मला खूप वाईट वाटायचं. पण वडील जवळ असले म्हणजे मुकाट्याने म्हणायला लागे. तिथे गत्यंतर नसे. त्या दिवशी गंगू आप्पा ओकांकडे समाराधना होती. त्यांचा आमचा फार घरोबा. आमच्याकडे आमंत्रण होतं. माझे वडील बाहेरगावी गेले होते. दुसऱ्याच्या घरी जेवायला जाण्याची मला लहानपणापासूनच लाज वाटायची. पण कोणीतरी गेलंच पाहिजे होतं. हजेरी लागलीच पाहिजे, नाहीतर तो उर्मटपणा, माजोरेपणा दिसला असता. त्यांचं मन दुखावलं असं झालं असतं. वडील घरी नसल्यामुळे माझ्यावर जेवायला जाण्याची पाळी आली. दुपारी स्नान सांगणे आले आणि थोड्या वेळाने मी जेवायला गेलो. कणी रांगोळ्या घातल्या होत्या. केळीची सुंदर पानं होती. मी एका आगोतलीवर जाऊन बसलो. उदबत्त्यांचा घमघमाट सुटला होता. उन्हाळ्याचे दिवस होते म्हणून पाण्याच्या मोठ्या हंड्यांना बाहेरून फडकी लावलेली होती आणि पाण्यात वाळा टाकला होता. घरोघरचे कोणी आले की नाही, का आले नाही याची चौकशी झाली. जो येणार असून आला नसेल त्याच्याकडे हातात पळी पंचपात्र देऊन एखाद्या मुलाला पाठवण्यात येईल. सारी मंडळी आल्यावर पानप्रोक्षण झालं आणि हर हर महादेव होऊन मंडळी जेवायला बसली. मी मुकाट्याने जेवत होतो. श्लोक म्हणायला सुरुवात झाली. मुलांनी श्लोक म्हणण्याचा सपाटाच चालवला. कोणाकोणाला शाबासकी मिळत होती. बायका वाढत होत्या. एखाद्या बाईचा मुलगा पंक्तीत जेवत असला तर ती आपल्या मुलाला विचारी, बंड्या, श्लोक म्हटलास का? म्हण आधी. श्लोक म्हणणं म्हणजे सदाचार आणि भूषण मानलं जाई. श्याम, श्लोक म्हणणारे तुला तर कितीतरी चांगले येतात. तो चैतन्य सुमनम नाहीतर तो डिडीम डिम्मिन डिम्मिन म्हण. मला आग्रह होऊ लागला. मला लाज वाटायची आणि म्हणण्याचं धैर्य होईना. बायके आहेच अगदी, शेजारचे गोविंद भट म्हणाले. मी सारं ऐकून घेतलं. दक्षिणेची दिडकी कढीत घालून मी तिला लख्ख करत होतो. इतरांच्या म्हणण्याकडे मी लक्षच दिलं नाही. एक मुलगा सर्वांचे जेवण होण्याआधीच उठला. त्याच्यावर सर्वांनी तोंडसुख घेतलं. आधी उठणं म्हणजे पंक्तीचा अपमान असं समजण्यात येईल. जेवणं झाली. सगळी मंडळी उठली. मी सुपारी वगैरे खातच नसे. वडील फार रागावत सुपारी खाल्ली तर. विद्यार्थ्याने सुपारी विडा खाऊ नये अशी चाल होती. मी घरी आलो. शनिवार असल्यामुळे 2 प्रहरी शाळेला सुट्टी होती. आईनं विचारलं, काय रे, काय होतं जेवायला? भाज्या कसल्या केल्या होत्या? मी सारी हकीकत सांगितली. आईनं विचारलं, श्लोक म्हटलाच की नाही? आता काय उत्तर देणार? एका खोट्याला दुसरं खोटं. एक खोटं पाऊल टाकलं की ते सावरायला दुसरं खोटं पाऊल टाकावं लागतं. पाप पापास वाढवत असतं, दृढमूल करत असतं.
आईला मी खोटंच सांगितलं. श्लोक म्हटला. आईनं पुन्हा विचारलं, कोणता म्हणलास आणि तो सगळ्यांना आवडला का? मी पुन्हा खोटं सांगितलं. तो नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे हा श्लोक म्हटला. माझ्या वडिलांना हा श्लोक फार आवडत असे आणि तो आहेही गोड. मी सारा म्हणून दाखवू का? नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे, माथा सेंधुर पाजरे वरी बरे दुर्वांकुरांचे तुरे, माझे चित्तविरे मनोरथ पुरे देखोनी चिंता हरे, गोसावी सुत वासुदेव कविरे त्या मोरयाला स्मरे. मी आईला हे सारे खोटच सांगत होतो. तो शेजारची मुलं आली. एकमेकांच्या खोड्या करायच्या, एकमेकांची उणी पाहायची, एकमेकांस मार बसवायचा. हाच मुलांचा स्वभाव असतो. शेजारचे बंड्या बन्या वासू सारे आले आणि आईला म्हणाले, यशोदा काकू, तुमच्या श्यामने आज श्लोक नाही म्हटला. सारे त्याला म्हण सांगत होते, पण याने म्हटलाच नाही. श्यामनेच मला शिकवलेला भरुनी गगन ताटी शुद्ध नक्षत्र रत्ने तो मी म्हटला आणि मला शाब्बासकी मिळाली, असं वासू म्हणाला. गोविंदा म्हणाला, असा येता देखे रथ निकट तो श्यामलहरी हा श्लोक मी म्हटला आणि नरसू अण्णांनी मला शाबासकी दिली. आई मला म्हणाली, श्याम, मला फसवलंस, खोटं बोललास. श्लोक म्हटला म्हणून मला सांगितलंस. वासू म्हणाला, श्याम, केव्हा रे म्हटलास? बन्या म्हणाला, अरे त्याने मनात म्हटला असेल, तो आपल्याला कसा ऐकू येईल? बंड्या म्हणाला, पण देवाने तर ऐकला असेल. मुलं माझी थट्टा करत निघून गेली. मुलं म्हणजे गावातील न्यायाधीशच असतात. कोणाचंही काहीही लपू देणार नाही. गावातील सर्वांची बिंग चव्हाट्यावर आणणारी वर्तमानपत्रच ती. मला आई म्हणाली, श्याम, तू श्लोक म्हटला नाहीस ही एक चूक, आणि खोटं बोललास ही तर फार भयंकर चूक. देवाच्या पाया पड आणि म्हण मी पुन्हा असं खोटं बोलणार नाही. मी मुखस्तंभ तिथे उभा होतो. आई पुन्हा म्हणाली, जा, देवाच्या पाया पड, नाहीतर त्यांना घरी येऊ दे, सगळं सांगते. मग मार बसेल आणि बोलणी खावी लागतील. पण मी जागचा हल्लो नाही. मला वाटलं आई काही वडिलांना सांगणार नाही, ती विसरून जाईल. तिचा आजचा राग उद्या कमी होईल. आई पुन्हा म्हणाली, नाही ना ऐकत? बर, मी आता काहीही बोलणार नाही. वडील रात्रीच गावाहून आले होते. रोजच्या प्रमाणे ते पहाटे उठवायला आले. त्यांनी भोपाळ्या सांगितल्या, आम्ही म्हटल्या. वडिलांनी मला विचारलं, श्याम, काल कोणता श्लोक म्हटलास? आई ताक करत होती. तिची सावली भिंतीवर नाचत होती. उभे राहूनच ताक करावे लागे. मोठा डेरा होता. माथ्यासुद्धा मोठा होता. आईने एकदम ताक करायचे थांबवले आणि ती म्हणाली, श्यामने काल श्लोक नाही म्हटला. मला मात्र खोटंच येऊन सांगितलं की म्हटला. पण शेजारच्या मुलांनी सारी हकीकत सांगितली. मी त्याला सांगत होते की देवाच्या पाया पड आणि पुन्हा खोटं बोलणार नाही असं म्हण, पण कितीही सांगितले तरी ऐकेच ना. वडिलांनी ऐकले आणि रागाने म्हटले, होय का रे, उठ, उठतोस की नाही? त्या भिंतीजवळ उभा राहा. श्लोक म्हटलाच का काल? वडिलांचा राग पाहून मी घाबरलो. मी रडत रडत म्हटलं, नाही म्हटला. मग खोटं का सांगितलंस? 100दा तुला सांगितलंय की खोटं बोलू नये म्हणून. वडिलांचा राग आणि आवाज वाढत होता. मी कापत कापत म्हटलं, आता नाही पुन्हा खोटं बोलणार. आणि ती देवाच्या पाया पड म्हणून सांगत होती तर का नाही ऐकलंस? आई बापांचं ऐकावं हे माहीत नाही वाटतं. माजलास होय तू? वडील आता उठून मारणार असं वाटायला लागलं. मी रडत रडत आईजवळ गेलो आणि आईच्या पायांवर डोकं ठेवलं. माझे कढत कढत अश्रू तिच्या पायांवर पडले. आई, मी चुकलो, मला क्षमा कर, असं मी म्हटलं. आईच्याने बोलवेना. ती वात्सल्य मूर्ती होती. विरघळलेल्या ढेकळाप्रमाणे माझी स्थिती झालेली पाहून तिला वाईट वाटलं.
पण स्वतःच्या भावना आवरून ती म्हणाली, देवाच्या पाया पड. पुन्हा खोटं बोलण्याची बुद्धी देऊ नकोस असं त्याला प्रार्थून सांग. मी देवाजवळ उभा राहिलो. स्फुंदत देवाला प्रार्थून लोटांगण घातलं. नंतर मी पुन्हा भिंतीजवळ जाऊन उभा राहिलो. वडिलांचा राग मावळला होता. इकडे ये असं ते मला म्हणाले. मी त्यांच्याजवळ गेलो. त्यांनी मला जवळ घेतलं, पाठीवरून हात फिरवला आणि ते म्हणाले, जा आता, शाळा आहे ना. मी म्हटलं, आज रविवार आहे, सुट्टी आहे. वडील म्हणाले, मग जरा नीज हवा तर. का शेतावर येतोस माझ्याबरोबर? पत्रावळींना पानं पण आणू. मी होय म्हटलं. वडिलांचा स्वभाव फार हुशार होता. त्यांनी एकदम सारं वातावरण बदललं. रागाचे ढग गेले आणि प्रेमाचा प्रकाश पसरला, जसं काही झालंच नाही. आम्ही बाप-लेक शेतावर गेलो. माझी आई मूर्तिमंत प्रेम होती, तरी वेळ प्रसंगी ती कठोर होत असे. तिच्या कठोरपणातच खरं प्रेम होतं, खरी माया होती. कधी कठोर प्रेमाने तर कधी गोड प्रेमाने आई श्यामला आम्हा सर्वांना वागवत होती. कधी ती प्रेमाने थोपटी तर कधी रागाने धोपटी. दोन्ही प्रकारांनी ती आम्हाला आकार देत होती. या बेढब आणि ऐदी गोळ्याला रूप देत होती. थंडी आणि ऊब दोन्हींनी विकास होतो. दिवस आणि रात्र दोन्हींमुळेही वाढ होते. सारखाच प्रकाश असेल तर नाश. म्हणूनच एका कवितेत म्हटलंय, करुणी माता अनुराग राग, विकासवी बाळ मना विभाग. फुले तरु सेवून उष्ण शीत, जगे असे हीच विकास रीत.